मित्र, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन YouTube ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला अमेरिकेतले मेडिकल स्टोअर दाखवणार आहे। आपल्याकडे कसे मेडिकलची दुकानं असतात, तर अमेरिकेतले मेडिकलची दुकानं कशी असतात, तर मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे। ऍक्च्युअली मी थोडे औषध घ्यायला आलो होतो, सो म्हटलं त्यानिमित्ताने मी तुम्हाला इथले मेडिकलची दुकानं पण दाखवतो, तिथे काय काय भेटतं। आणि आज ख्रिसमस असल्यामुळे मित्रांनो सर्व दुकानं बंद आहेत, इथले खायचे पेचे सर्व, फक्त मेडिकलच ओपन आहे। तर मला थोडं खायचं सामान पण घ्यायचं होतं आणि म्हटलं त्यानिमित्ताने मी तुम्हाला मेडिकल पण दाखवतो। तर चला मध्ये जाऊ आणि बघू एक्झॅक्टली अमेरिकेतले मेडिकल दुकानं कसे दिसतात। तर लेट्स गो। तर मित्रांनो, ज्या मेडिकलच्या दुकानात आपण आलोय तर त्याचं नाव आहे वॉलग्रीन्स। तुम्ही माझ्या मागे बघू शकता। तर ऑलमोस्ट 100 वर्ष जुनं मेडिकलचं दुकान आहे, मेडिकलची चेन आहे। तर अमेरिकेत मेन 2 मोठे मेडिकल स्टोअर असतात, एक CVS आणि एक वॉलग्रीन्स। आणि याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला खाण्यापिण्याचं सामान, नंतर मेडिकलमध्ये तुम्हाला इथे दारू पण भेटते, नंतर औषधं पण भेटतात, जे प्रिस्क्राईब ड्रग असतात ते सुद्धा भेटतात। तर खूप साऱ्या गोष्टी भेटतात। आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे पूर्ण एवढं मोठं मेडिकल आहे, इथून ते एवढं। तर आता चला मध्ये जातो, तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली इथे काय काय। सो इथून स्टार्ट करू मित्रांनो। इथे तुम्ही बघितलं ना, इथे सर्व मेकअपचं सामान पण इथे ठेवलं आहे, लॉरियल पॅरिसचं, जे पण नेलबँड, नंतर जे पण गोष्टी ते इथे ठेवल्या आहे त्यांनी, चपला पण ठेवलं आहे। सो इथे सेक्शन असतात असे, नंबर 8 नंबर लाईन, लाईक हेअर केअर, लोशन। हेअर केअरमध्ये तुम्हाला सर्व इथे शॅम्पू भेटून जातील, नंतर हेअर कलर भेटून जातील, इथे शॅम्पू भेटून जातील तुम्हाला सर्व। सो पूर्ण असं एवढं मोठं मेडिकल आहे। नंतर इथे फोटो पण काढून भेटतं मित्रांनो। आता जी अनाउन्समेंट झाली ना, तर तिथे फोटो काढून भेटतात, सॉक्ससुद्धा इथे। सो एवढं भारी असतं इथं मेडिकलमध्ये जा, कुठे जा, तुम्हाला मेडिकलमध्ये औषधं भेटतात, त्याच्याऐवजी दुसऱ्या साऱ्या गोष्टी पण खूप भेटतात। की आता इथे बघितलं ना, इथे सर्व सप्लिमेंट ठेवले आहेत इथे मी। आता इथे चिल्ड्रन मेडिसिन आहे, जे पण थंडी तापाचं आपल्याकडे औषध कसे असतात, तर तसं इथे आहे, चिल्ड्रन पेन अँड फीवर। सो विदाउट प्रिस्क्रिप्शन तुम्ही हे विकत घेऊ शकता ओव्हर द काउंटर। तर हे काहीतरी $10 आहे, 800 रुपयाचं एवढं, 800 रुपयाच्या 24 गोळ्या। नंतर इथे कफसाठी पण आहे, सर्दी खोकल्यासाठी सिरप ठेवले इथे त्यांनी सर्व। विक्ससुद्धा, विक्स बघू शकता तुम्ही। नंतर इथे पेन रिलीफ आहे, अंगदुखीसाठी सर्व गोळ्या ठेवल्या आहे। नंतर या साईडला आईस्क्रीमचं सेक्शन आहे, तर या सेक्शनमध्ये तुम्हाला आईस्क्रीम भेटून जाईल। नंतर मी तुम्हाला जे बोललो दारू पण भेटते, तर हे सर्व दारू भेटते मित्रांनो। म्हणजे किती कॉन्ट्रडिक्ट आहे की तुम्हाला काही झालं आहे, तुम्ही औषधं घ्यायला आले, त्याच ठिकाणी दारू पण भेटते। इथे सर्व बिअर ठेवलं आहे, नंतर दूध पण ठेवलं आहे, नंतर इथे पेप्सी, कोला, रेडबुल सर्व ते ठेवलं आहे। इथे चिप्सचे पाकिटे ठेवले यांनी। नंतर हे जे आहे ना, इथे फोटो काढून भेटतं, तुम्ही बघू शकता फोटो। सो फोटो ॲट वॉलग्रीन्स। सो इथे तुम्ही यायचं, मोबाईल ॲपनी इथे टच करायचं आणि इथे ॲटोमॅटिक तुमचा फोटो काढतील ते। इथे कोणतरी एक माणूस येईल आणि तुमचा फोटो काढेल। हा पूर्ण सेक्शन दारूचा मित्रांनो। इथे सर्व वोडका, जीन, जॅक डॅनियल, सर्व वाईनसुद्धा ठेवलं मित्रांनो इथे। नंतर पाण्याच्या बाटल्या। नंतर ख्रिसमस, आता ख्रिसमस आहे त्याच्यामुळे इथे मागे सर्व यांनी चॉकलेट्स ठेवले। इथे बघितलं ना, सर्व टाईड पॉट्स आणि ते पण ठेवले। इथे जर बघितलं ना, वया, पुस्तकं, कटलरी पण ठेवलं आहे। म्हणजे म्हणायला मेडिकल आहे वॉलग्रीन्स, पण तुम्हाला कटलरी, वया, पुस्तकं ते पण भेटून जातील।
स्कूलचं ऑफिसचं सामान, नंतर इलेक्ट्रिकचं सामानसुद्धा इथे मागे बघितलं ना, होम सप्लाईजमध्ये इलेक्ट्रिकलचं सामान ठेवलं आहे, सर्व बल्ब्स आणि ते. नंतर इकडे सर्व कँडी चॉकलेट्स ठेवले. जसं मी सांगितलं, अमेरिकन लोकांना गोळा चॉकलेट बिस्किटं खूप खायला आवडतं. सो सर्व त्यांनी ते इथे ठेवलं आहे. एक पूर्ण सेक्शनच त्याचं आहे. डेअरी मिल्क पण मित्रांनो, आय थिंक डेअरी मिल्क इंडियन चॉकलेट आहे, आय एम नॉट शुअर. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कॅडबरी आय थिंक इंटरनॅशनल ब्रँड आहे की आपला इंडियन ब्रँड आहे. सो $3.5 $250. नंतर ही लिंड्सची चॉकलेट आहे, ही खूप मस्त लागते. आणि एक गंमत दाखवतो मित्रांनो, हे चॉकलेट गोड नाही मित्रांनो, हे तिखट चॉकलेट आहे. चिली फ्लेवर आहे मित्रांनो. म्हणजे चॉकलेटमध्ये सुद्धा चिली फ्लेवर आहे. म्हणजे काय करतील हे लोक. इथे ग्रीटिंग्स कार्ड पण ठेवले. कोणाला तुम्हाला बर्थडेसाठी विश करायचं आहे, समजा तुमच्या आईचा बर्थडे ब्युटिक फॉर मॉम. किती मस्त बघा, हॅपी बर्थडे मॉम. नंतर हॅपी बर्थडे टू डॅड सन. सो इथे ग्रीटिंग कार्ड्स पण इथे ठेवले यांनी. नंतर हे इथे सिम कार्ड ठेवले मित्रांनो, गिफ्ट्स कार्ड. समजा हे स्टारबक्सचं गिफ्ट कार्ड आहे. समजा कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर अमेरिकेत कोणाचा बड्डे असेल काय असेल ना तर गिफ्ट देता, राईट, आपल्याकडे पण देता. सो ते असे गिफ्ट कार्ड देता. सो ज्याचा पण बड्डे असेल नाही तर ज्याला त्यांनी गिफ्ट दिलं तर हे तुम्ही त्या स्टोअरला यायचं स्टारबक्सला आणि तुम्ही स्क्रॅच करून ते यूज करू शकता. म्हणजे पैसे देण्याऐवजी काहीतरी असं काहीतरी देता की तो तिथे येऊन ते यूज करू शकतो. तसं इथे टेक्सास रोड हाऊसचं पण आहे. तर हे जे आहे ना टेक्सास रोड हाऊस, हे एक रेस्टॉरंट आहे. अमेरिकेत टेक्सास नावाचे एक राज्य आहे जिथे मी माझं शिक्षण पण केलं होतं. सो तिथे टेक्सास रोड हाऊस नावाचं खूप सुंदर एक रेस्टॉरंट आहे. सो त्याचं ते कुपन आहे ॲक्च्युली. नंतर सबवेचं पण आहे, तुम्ही इथे बघू शकता. हे इथं कॅशियर आहे, तुम्ही सेल्फ चेक इन पण करू शकता त्या साईडला. सेल्फ चेक इन आहे. इथे तुम्ही घ्यायची वस्तू कोणती पण स्कॅन करायची, पे करायचं. मित्रांनो, अमेरिकेत मेडिकलचा खर्च खूप खतरनाक असतो. जे पण आता हे तुम्हाला जे मी औषध दाखवतो ना, थंडी ताप त्याचे, तर ते तुम्ही ओव्हर द काउंटर घेऊ शकता, म्हणजे डायरेक्ट घ्यायचं आणि पे करायचं. पण आपल्याकडे कसे मेडिकलवाला काहीतरी तुम्हाला काही झालं समजा, राईट, तर त्या टाईपचे मेडिसिन तुम्हाला इथे नाही भेटत. अमेरिकेत कुठेच भेटणार नाही. तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं आणि डॉक्टरकडे जाऊन तो प्रिस्क्रिप्शन देईल. ते प्रिस्क्रिप्शन घेऊन तुम्ही ह्या मेडिकलमध्ये यायचं आणि तेच प्रिस्क्रिप्शन दाखवल्यानंतरच तुम्हाला औषधं भेटतात. सो इथलं थोडा हेल्थकेअर सिस्टीम खूप चांगली नाही आहे टू बी ऑनेस्ट. कारण तुम्हाला डॉक्टरकडे जायचं, तिथं पे करायचं, अपॉइंटमेंट घ्यायची आणि इथल्या डॉक्टरच्या अपॉइंटमेंटसुद्धा लवकर भेटत नाही. एक आठवडा वेट करावा लागतो. सो मला अमेरिकेची हेल्थकेअर सिस्टीम अजिबात नाही आवडत. खूप जास्त महाग आहे. एक व्हिजिट जरी तुम्ही केली डॉक्टरला, बेसिक काहीतरी झालं, पाठ दुखते, काही पण दुखते, थंडी ताप आला, एक इंजेक्शन आपल्याकडे $100-200 रुपयाला भेटतं. इथे डायरेक्ट इन्शुरन्स असेल तरीसुद्धा $100-150 बिल होतं, म्हणजे $10,000 विचार करा एका व्हिजिटचे. सो भयानक आहे. इथे खूप जपावं लागतं स्वतःला. आणि जे पण इथे आय थिंक स्टुडंट आहेत, मी त्यांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही मेडिकल इन्शुरन्स प्लीज काढा. कारण मित्र काय करता, जे पण नवीन मुलं येतं ना, पैसे वाचवण्यासाठी इन्शुरन्स काढत नाही. बट त्याच्यामुळे असं होतं, समजा तुम्हाला इन केस काही झालं, सो
खूप तुम्ही म्हणजे खतरनाक बिल पाडेल तुमचं. सो जातील $50-100 महिन्याला, पण प्लीज इन्शुरन्स काढा. इथे लहान मुलांच्या खेळण्या पण मित्रांनो टॉईज इथे ठेवले सर्व. इथे टेडी बिअर त्या टाईपचं ठेवलं यांनी. So this is buy one get one, right? Do you have rewards? Yeah. I'm gonna check. इथे ऑफर चालू आहे मित्रांनो की एक घेतलं एक फ्री. तेच तिला विचारतोय ऑफर आहे का. इथे बघितलं मित्रांनो सिगरेट्सचे पाकिट पण ठेवले इथे. तिथे तंबाखूचे पाकिट ठेवले. मेडिकलमध्ये सुद्धा या गोष्टी भेटतात मित्रांनो. So it's like $15 for two, something like that. It's a $15.99. Yeah. I didn't show it's a buy one get one, and you can enter rewards and Yeah. I can try Yeah. see if it's This phone number, right? yes. No, it's not. No. Sorry. So it's how much? 34. Yeah. सो इथे कार्ड पण ठेवलं मित्रांनो. तुम्ही तुमचे कार्ड घेऊन शॉपिंग करू शकता. सो ॲक्च्युली मी जे मला घ्यायचे होते मेडिसिन तर मला वाटलं बाय वन गेट वन फ्री आहे, कारण CVSमध्ये ती ऑफर असते, पण ते ॲक्च्युली आज बंद आहे. त्यामुळे मी इथे आलेलो. पण जर तुम्ही 2 घेतल्या तर काही ती $35 त्याची प्राईस होते, आणि तेच जर मी दुसरीकडून घेतलं तर माझ्या डायरेक्ट 50% सेव्ह होतील. तर मी उद्या CVSमध्ये जाऊन ते बाय करेल. इथे सर प्रोटीनच्या पावडर ठेवल्या मित्रांनो. पे प्रोटीन. आणि जे फार्मसी मी तुम्हाला बोललो ना की जे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आहे ते इथे यावं लागतं. इथे पे करायचं, ते कन्सल्ट करायचं, आणि ते तुम्हाला इथून मेडिसिन देतील. आणि या तुम्ही घेऊ शकता ओव्हर द काउंटर जे पण सप्लिमेंट असतं ना ते तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो इथल्या मेडिकल स्टोअरची गंमत सांगतो तुम्हाला. आता आपण कसं मध्ये गेलो राईट, मध्ये गेलो गोळ्या औषधं घेतले, तर इथे ड्राईव्ह थ्रूसुद्धा भेटतं मित्रांनो. सो ड्राईव्ह थ्रू म्हणजे मी तुम्हाला मागच्या खूप साऱ्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं आहे की तुम्ही तुमची गाडी घेऊन यायची, असं तिकडे जायचं काउंटरवर, तिकडे तुम्ही बघू शकता. सो तिथे गेले ना तुम्ही तिथं पे करू शकता. तिची विंडो आहे, तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो. सो ती तिथे विंडो आहे, ते तुम्ही पे करायचं, तुमची रिसिप्ट द्यायची, आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचे गोळ्या औषधं गाडीत बसून भेटतात, आणि तिकडे तरच तुम्ही जाऊ शकता मग. सो ही एक गोष्ट खूप भारी वाटली कस्टमर्सच्या सोयीसाठी, की तुम्हाला समजा बाहेर थंडी आहे नाही तर बर्फ आहे आणि मध्ये जाऊन गोळ्या औषधं घ्यायची तुम्हाला इच्छा नाही आहे, तर तुम्ही ड्राईव्ह थ्रूचं ऑप्शन पण घेऊ शकता. सो ही खूप मला भारी गोष्ट वाटली की तुम्ही इथे बँकेत जा, नंतर मेडिकलमध्ये जा, पिझ्झा बर्गर तिथे जा, बँकेत जा, अजून खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही ड्राईव्ह थ्रू ऑप्शन तुम्हाला भेटतो. त्यामुळे खूप तुमचं आरामात होऊन जातं एकदम. गाडीत बसल्या बसल्या सर्व गोष्टी तुम्हाला गाडीत बसून भेटतात. सो ही एक गोष्ट मला अमेरिकेतली खूप भारी वाटते, ड्राईव्ह थ्रू सिस्टम. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, अमेरिकेतले मेडिकल स्टोअर कसे वाटले मला नक्की कळवा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि आपण भेटू अशाच पुढच्या एका मजेशीर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.